This conference will now be recorded. हॅलो. हा सर बोला. वाताला दिलेलं महत्व काय आहे आणि कफपित्ताला महत्व तेवढं दिलं का नाहीये, याचं कारण वाताचे जे गुण आहेत ते विशेष आहेत. पहिली गोष्ट एक की वातामध्ये असलेलं गतित्व, आणि हे गतित्व दोषांना वेगवेगळ्या जागी नेतं. स्वस्थानातून त्यांना उचलून वेगवेगळ्या जागी ते नेण्याची क्षमताही वातात आहे. पवने योगवाहित्वा शीतम श्लेषयुते भवे दाहम पित्तयुते मिश्रम मिश्री सांगितले. जर वात पित्ताशी कफाशी हे झाला तर तो कफाची लक्षणं दाखवतो, पित्ताशी मिश्र झाला तो पित्ताची लक्षणं दाखवतो. त्याच्यामध्ये असलेली ही असामान्य ताकद जी आहे वातामध्ये, त्यामुळे वाताला महत्व जास्त दिलेलं आहे असं मला वाटतं. अनेक मुद्दे आहेत वातामध्ये असलेल्या चिकित्सा आहे, त्याच्यामधील वैशिष्ट्यता ही इतर दोषांच्या वैशिष्ट्यतेपेक्षा वेगळी आहे. तसे वाताचे अनेक विषय आहेत, त्यामुळे वाताला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. पुढचा काय मुखपाक. वाताबद्दल बोलण्यासाठी मोठा विषय, त्याच्याबद्दल हे करूया आपण. मुखपक्काची सामान्य नवीन वैद्यांना काय प्रॅक्टिस मध्ये काही समस्या वाटत असतील किंवा काय तुम्हाला काही प्रश्न विचारत असतील, जर शक्य आहे तेवढ्या पातळीवर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मला नाही जमलं तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ तज्ञ वैद्य आहेतच, ते उत्तर देतीलच. तर मुखपाक हे लक्षण विशेषतः लक्षण स्वरूपात जास्त दिसतंय. मुखपाकाची सामान्य चिकित्सा काय करावी, आणि जर सामान्य चिकित्सा करून उपशय मिळत नसेल तर काय वेगळा. तर मुखपाकाची तुम्ही जी लाक्षणिक चिकित्सा करताय, गंडूस किंवा कवल धारण जे करताय, तर प्रतिसारण जे करताय, तर त्याची मुखपाक हे लक्षण स्वरूपात अनेक व्याधींमध्ये दिसतं. कधी कधी ज्वरामध्ये ते दिसतं. मुख्य मुखपाक हे दिसणारे व्याधी म्हणजे ग्रहणी, आणि त्यामुळे पित्ताच्या ग्रहणीमध्ये मुखपाक हे प्राधान्य करून दिसतं. त्यामुळे पित्ताच्या ग्रहणीची चिकित्सा करावी. काही पेशंट येतात आणि मुखपाक सतत होत असतो त्यांना, विशेषतः ब्लड ग्रुप ओ असलेल्यांना, आणि मग ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी अशी मधून मधून घेत असतात. तर अशा पेशंटच्या ग्रहणीची चिकित्सा करणं इष्ट आहे आणि ती चिकित्सा करावी. पित्ताच्या सामान्यतः पित्ताची ग्रहणी, मग त्याच्यात आलेलं चंदनादी चूर्ण असेल किंवा तिक्तादी चूर्ण असेल चरकक्त, तर त्या चूर्णाने त्याचं सुंदर पद्धतीने त्याचे मुखपाक थांबतो. आहार्य बदल करावे लागतात. काहींना शुक्रक्षयातून हा सौम्य धातू असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण झालेली असते शुक्रक्षयामुळे, अशांना मुखपाक लक्ष येतं, त्याप्रमाणे त्याची चिकित्सा करावी लागते. काहींना कृमीजन्य दंत असतात आणि त्याच्यातून मुखपाक झालेला असतो, तर तो कृमीदंत निवारण करावा लागतो. अशा पद्धतीने मुखपाकाची ट्रीटमेंट करावी लागते. लक्षात ठेवा, मुख हे कफाचा अवयव आहे आणि तिथे झालेली जखम ही पित्ताच्या तीक्ष्ण आणि उष्ण गुणामुळे झालेली आहे. त्यामुळे चूर्ण देताना सौम्य, शीत, स्निग्ध अशा पद्धतीची मृदू अशी चूर्ण देणं हे इष्ट असतं. किंवा कषाय रसाची, जी पृथ्वी आणि वायू महाभूताची चूर्ण आहेत, म्हणजे वायू महाभूत क्लेश शोषण करतो आणि पृथ्वी महाभूत तिथं स्तंभन करतो, अशी महाभूताची द्रव्य देऊन ते तिथे गुळण्या करणं हे इष्ट आहे. तर मुख्यतः सतत जर मुखपाक होत असेल तर मुखपाक सतत जर होत असेल तर ग्रहणी शक्यतो व्याधी दिसतो आणि ग्रहणीची चिकित्साच करावी लागते. तोंड हे पोटाचा आरसा आहे असं सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो. 2-3 दिवसापासूनच मुखपाक येतोय आणि आधी कधी अशी लक्षण नाही, तर मग सामान्य तुम्ही चिकित्सा करू शकता. कामदुधा रस तिथे लावू शकता. केवळ मधाचं लेपन केलं तरी मुखपाक कमी होतो. मध हे ओरल जखमा लवकर भरून काढतं, म्हणजे मध आणि पाणी मिक्स करून जर गुळण्या केल्या तरी लवकर ओरल जखमा बंद होतो. जर डेंटिस्टकडे गेला तर डेंटिस्ट दात काढत असेल तर तो आधी अँटीबायोटिकचा कोर्स देतो आणि नंतर अँटीबायोटिकचा कोर्स देतो. जर ऍब्सेस झाला असेल तर तो असं करतो. त्याच्याऐवजी तुम्ही जरी मधाच्या गुळण्या जरी केल्यात, मध आणि पाणी मिक्स करून, तरी सुंदर पद्धतीने दंत निवारण केलं असतं तरी जखम व्यवस्थित भरून येते. दुसरा तुम्ही घरगुती उपाय म्हणजे 2-3 दिवसापासून मुखपाक आणि पूर्वी असं कधी जाणवत नाही असं प्रकरण असेल तर लाक्षणिक म्हणून ज्येष्ठ
ज्येष्ठ मध लावू शकता किंवा कशा रसाचा गंडूश करू शकता. मॉडर्न एंडोक्राइनल डिसीज जे आहेत, फॉर एक्झाम्पल हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम, डायबेटिक्स यांचा आयुर्वेदानुसार विचार करता करावा, त्यांची चिकित्सा करावी. कुठलेही मॉडर्न डिसीज आले, त्यांचं नाव काही XYZ असलं तरी पेशंटला आधी आपल्या लक्षणांमध्ये बसवायचं. असं होत नाही की लक्षण नाही, काहीच नाही आणि व्याधी दिसतोय असं होत नाही. काहीतरी हेतू घडलेले असतात. त्यासाठी सूत्रस्थान खूप परफेक्ट करायचं. आपण दिनचर्या विद्यार्थी नेहमी केस विचारतात की सर ही लक्षणे हे उपचार सांगा, पण केसच घेतलेली नसते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डिटेलिंग केलं पाहिजे. हे डिटेलिंग करताना जेव्हा फॉलोअपला पेशंट येतो तरी तो जर बरा वाटतो म्हणत असेल मला बरं वाटतंय तर ठीक आहे, त्यातल्या ठीक आहे, पण जर जरा जरी त्याची लक्षणं कमी तुम्ही परत केस घेतली पाहिजे. तर एवढी जेवढी तुम्ही डिटेलिंग केस घेता त्यावेळी तो व्याधी कशा ना कशात तरी मिळतोच पाहायला. मग तो हायपोथायरॉइडिझम असेल किंवा हायपरथायरॉइडिझम असेल. तर एखादा फॉर्म्युला दोन्ही थायरॉइडला वापरणं किंवा एखादा फॉर्म्युला सगळ्या हायपोथायरॉइडला असं वापरणं मला इष्ट वाटत नाही. तुम्ही तो पेशंट प्रत्यक्ष बघा, त्याची लक्षणं बघा, कुठून व्याधी सुरू झाला, एक्झॅक्ट काय हेतू घडले किंवा त्याची काय दिनचर्येत चुका होत्या पूर्वीपासूनच्या, त्यानुसार तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करा. सपोज तो लवण, कटू, आम्ल, तीक्ष्ण असं काही खात असेल तर त्याचं रक्त दूषित झालंय आणि म्हणून त्याला हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम झालेला आहे. अशा दृष्टीने चिकित्सा करून मग त्या रक्ताच्या त्या गुणांच्या विपरीत चिकित्सा देऊन किंवा विरेच्या देऊन अशा प्रकारची चिकित्सा केली की तुमचा तो आजार बरा होतो. प्रत्येक वेळी पाहताना आयुर्वेदाच्या चष्म्यातून पहा सगळं, आणि तसं पाहिलं तर सुंदर दृष्टी मिळते. काही गोष्टी त्यांना करू द्या, काही गोष्टी आपण करू. आपण त्यांचे विचार कशाला करायचे? त्यामुळे आयुर्वेदिक विचार करा. आणि मी तरी असा करतो, आणि कितीतरी थायरॉइडचे पेशंट डॉक्युमेंटेड माझ्याकडे आहेत की ते नॉर्मल झालेले आहेत. प्रत्येकाचं निदान हे वेगळं आहे. काहींचं अजीर्ण निदान आहे, काहींचं अर्श निदान आहे, काहींचं वेगवेगळं आहे. त्यामुळे हे छोटे छोटे पॅरामीटर्स आपल्यासाठी काहीच नाहीयेत. ठीक आहे. तर डायबेटीस, हायपरटेन्शन यासारखे काही आजार हे कधी कधी वाढवलेले आजार म्हणता येतात. पेशंट 10-10, 4-4 किलोमीटर वरून चालत येतो आणि ज्यावेळी बीपी चेक केला जातो शिबिरांमध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या, त्यावेळी बीपी वाढलेला असतो की त्यावेळेची शरीराची गरज आहे रक्ताचं प्रेशर वाढवण्याची. हा ट्रान्झिएंट हायपरटेन्शन असते, पण त्याला चालू होते ती बीपीची गोळी चालू होते, आणि ही बीपीची गोळी त्याला नुसती चालू होत नाही तर ती कायम तो घ्यायला सुरुवात होतो. हृदयाचा काही प्रॉब्लेम नसताना ती गोळी हृदयावर काम करायला लागते आणि हृदयाच्या मसल्सवरती त्याचं कॉन्ट्रॅक्शन कमी करायला लागते आणि साक्षात तो पेशंट तयार होतो त्या आजाराचा. त्यामुळे कुठलंही हायपरटेन्शनचं असेल किंवा काय असेल, तो बाकीच्या आधुनिक वेळेला काही बघितलं जात नाही. तुम्हाला काल परवा स्ट्रेस होता का, 2 दिवस झोप झाली नाही का, पोट साफ नाही झालं का, हे विचार काही नाही. तुमचं फक्त मार्क 140च्या वर गेला बीपी की तो हायपरटेन्शनचा पेशंट असतो आणि तुम्हाला ती गोळी चालू केली जाते. पण आयुर्वेदानुसार तुम्ही पेशंटला तो जर गोळी चालू असेल तर टेपरिंग डोसने कमी करा, दिनचर्या व्यवस्थित करायला लावा, आणि असं केलं तर डायबेटीस, हायपरटेन्शन अशा प्रकारचे आजार खूप कंट्रोलमध्ये येतात. आपल्या शास्त्रावर विश्वास ठेवायचा, म्हणजे खूप उत्तरं आपल्याला मिळतात, असं मला वाटतं. अजून काही प्रश्न असतील तर विचार. आज काही हे नाहीये विशेष. सचिन, काय प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला काही असतील बेसिक पासून सगळे, कुठलेही प्रश्न तुम्ही विचारा, आपण उत्तर देऊ. वाताच्या शीतगुणात आणि कफाच्या शीतगुणामध्ये काय फरक आहे? शीत हा गुण आहे. दोघांचाही गुणामध्ये काहीच फरक नसतो. गुण त्याच्यासोबत दुसरा गुण असतो, त्याच्यावरून त्याचं बाकीचं चेंज होतं. म्हणजे हा स्निग्ध शीत आहे आणि वात शीतरुक्ष आहे. नेमकं कार्य काय घडलं जातं? समजा जर थंड पाणी पिणे, फ्रीज मधलं थंड पाणी पिणे आणि माठातलं थंड पाणी पिणे, दोन्ही दोषांमध्ये काय? माठात आणि फ्रीज मध्ये फरक आहे, खूपच फरक आहे. शीततेची लेवल आहे ना, तरतम भाव येतो ना शेवटी. दोष एक मिनिट सांगतो सगळ्याचा. दोष कुठल्या गुणाने वाढले हे कसे ओळखावे किंवा आपण हे कसे समजून घ्यावे हे समजण्यासाठी हेतू शोधणं गरजेचं आहे. आणि हेतू नाही मिळाली तर उपशय अनुपशय
हे 2 गोष्टी समजणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर तो पेशंट म्हणतो मी बाबा टेबल टेनिस खेळतो आणि माझा एल्बो दुखायला लागलाय, तर हा 4 गुणांनी वाढलेला वात आहे. एक पेशंट म्हणतो की मी पावसाळ्यातून थंडीतून आलो आणि माझं आता डोकं दुखायला लागलंय, हा शीत गुणाने वाढलेला वात आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला गुण कळतात. जर नाही कळाले हेतूने, जरी तुम्ही शोधले किंवा शोधायमध्ये कमी पडले, तर उपशय अनुपशय नावाची गोष्ट आहे ना, तो म्हणतो मला गरम पाणी पिल्यावर बरं वाटतं, म्हणजे शीतगुणाने वाढलेली कुठली तरी दोषदृष्टी आहे. तो म्हणते मला तेल लावल्यावर सांध्याला बरं वाटतंय, म्हणजे वाताने घडलेला वृक्षगुणाने घडलेली दृष्टी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्नही सांगितले तर प्रश्न सगळे विचारायचे तुम्ही. प्रश्न सगळे म्हणजे सगळे विचारायचे. तुमच्या समोर ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी त्याची सगळे लक्षणं विचारून झाले, की आपले एक व्याधी सुरू करायची. ज्वर कधी येतो का? तुम्हाला आतून ज्वर आल्यासारखा वाटतो का? स्वेद प्रवृत्ती कशी आहे? हा ज्वर झाला. नंतर पांडू विचारायचा. तुमच्या डोळ्याच्या खाली सूज येते का? डोळ्यासमोर नखं पांढरी पडली आहेत का? छातीत धडधडतं का? पांडू झाला. संडास साफ होतो का? मूळव्याधीचा त्रास आहे. एक आजाराची निदान ऍटलिस्ट पूर्वरूपक नाही तर लक्षणं सगळी घ्यायची आणि त्याच्यात कितीतरी आजार मिळतात त्यांनी सांगितलेले पण नसतात. हे विचारणं आपलं काम आहे. अंगाला खाज येते का? संडासच्या जागी खाज येते का? संडास बसरट होते का? हे आपणच विचारायचंय. नुसतं संडासला होतं का हे विचारून उपयोग नाही. तो कसं असतं ते? ते बसरट होतं का? ते घट्ट होतं का? दिवसातून किती वेळा होतं? तो म्हणतो नाही मला संडासला ताप होते, मी 4-5 वेळा जातो. म्हणजे बरोबर नाही. म्हणजे हे विचारणं आपलं काम आहे. आपण केस कशी घेतो, डिटेलिंग कशी घेतो आणि त्यानुसार आपलं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. हं. दोष कुठला? पोस्ट ऑपरेटिव्ह स्कार ट्रीटमेंट. ऍक्नेमध्ये आयुर्वेदाचा कसा विचार करावा ह्याच्याबद्दल झालंय खूप बोलणं. पण एक तरुण वयात येणारे ऍक्ने, लक्षात ठेवा मुख हा शुक्राचं स्थान आहे. म्हणजे शुक्र व्यक्त होतोय मुखातून. ज्यावेळी तुम्ही ते शास्त्र वाचाल त्यावेळी तुम्हाला कळेल की अट्रॅक्शन होणार पहिल्यांदा चेहरा बघून. त्यामुळे ते मुख शुक्राचं स्थान असल्यामुळे शुक्रात होणारे जे बदल आहेत पहिले मुखावर दिसायला लागतात म्हणून ते तारुण्य पेटिका येतात. ही शरीरात वाढलेली उष्णता बाहेर पडायला लागते. आता ते काही वर्ष आले आणि गेले तोपर्यंत ते नॉर्मल आहे. त्याच्यानंतर ते राहायला लागले, त्याच्यानंतर म्हणजे वय वर्ष 30-35 नंतर ते जर यायला लागले तर त्याचा त्वचारोग म्हणून विचार करावा आणि मग त्याच्यानुसार कुष्ठातली औषधं काढून त्याला ती द्यावीत. मग ते लेप आहेत, अनेक गोष्टी आहेत. नंतर मग हेतूंचा विचार हे सगळं आलंच त्याच्यात. तर ऍक्नेमध्ये मोठा ऍक्ने सीएमई होईल एवढा ऍक्ने. पण जे नैसर्गिक नॉर्मल आहे ते फक्त स्त्रियांमध्ये जर तारुण्य पेटिका आली तर समजायचं जरा जास्त प्रकरण आहे. कारण स्त्रियांना ऑलरेडी महिन्यातून एकदा मासिक पाळी येत असते. रक्ताचं शुद्धीकरण हे होतच असतं. रक्ताचा काही भाग हे जात असतो. तरी पण जर स्त्रियांना जर ऍक्ने येत असतील तर कुष्ठाप्रमाणे विचार योग्य चिकित्सा करावी. काही औषधं घेतली येत असतील तर त्याचा विचार करावा. असे अनेक गोष्टी आहेत आणि त्याप्रमाणे ऍक्नेची ट्रीटमेंट करावी. माईक कृपया बंद करा. ज्यांना बोलायचं त्यांनी माईक चालू करा. पोस्ट ऑपरेटिव्ह स्कार मार्क. शक्यतो पोस्ट ऑपरेटिव्ह मोठा स्कार मार्क असेल किंवा काय असेल त्याने शक्यतो म्हणजे पांढरा मार्क असेल पोस्ट ऑपरेटिव्ह मार्क जात नाही त्याच्यामधला आपण भाव पदार्थ मानतो. जर तिथल्या मांसाचा तिथल्या त्वचेचा हा अभाव निर्माण झाला असेल तर परत नवीन भाव निर्माण करता येत नाही. तरी सुद्धा जर पांढरे डाग असतील म्हणजे पांढरे डाग असतील तर सचिन कृपया माईक बंद करा. तर तुम्ही तिथे जर पांढरं हे उठलं असेल स्कार तर लोहभस्म, भृंगराज आणि खदीर नाही सॉरी लोहभस्म, भृंगराज आणि यष्टी मधू असं लेप केल्यानंतर ती पांढरी त्वचा कधी कधी काळे म्हणजे नॉर्मल व्हायला लागते. याचा रेफरन्स ग्रंथात आहे, तो देईन मी तुम्हाला. ऍक्ने मध्ये आयुर्वेदाचा अतिसार शुष्क मांस वृक्षगुण से कैसे होता है.
सर हेतू म्हणताना कसं करायचं, सुरुवात कशी करावी, पटपट आठवत नाही तर त्यासाठी तर सारखं सारखं वाचन करायचं म्हणजे पटपट आठवतं सगळं. मधुर रस. बरोबर आहे. व्रण वस्तू न नश्यते, तर तो मी सांगितलेलं आहे बरोबर आहे. सुश्रुतात 2 कल्प आहेत, बरोबर आहे. सर मला वाटतं सर तुम्ही बोलणार असाल तर बोला, नंतर बाकीच्यांची उत्तर देतो. सचिन तू काय मग अशी विचारता येईल तुझं? डेंग्यू सारख्या इन्फेक्टिव्ह फिवर यात काय चिकित्सा करावी? आपण दोषांचा विचार करून चिकित्सा करतो, पण इथे इन्फेक्शनचा विचारच नाही करायचा, दोषांचाच विचार करायचा आपण. शरीराचं बल वाढलं की शरीर स्वतःहून इन्फेक्शन कमी करतं. धातू चांगलं ठेवायचं, आमाची निर्मिती होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. धातूंचं बल वाढतं, अग्नी चांगला राहतो आणि मग कुठली इन्फेक्शन होत नाही. हॅलो सचिन, आहे काय चालू? हा सर चालू आहे. मला काय वाटतंय, आपण चर्चा करतोय आयुर्वेदाची आणि नेहमीप्रमाणे वर्षानुवर्षाचे जे काही गोष्टी घडतात त्याच घडल्या गेल्या. काय झालं? ॲलोपॅथी घुसवून त्याचीच विचारली जाते. नाही असू दे, काय माहितीये का, असू दे, त्यांचे पण प्रश्न असतात, त्यांना पण ते बेसिक हे नसतं झालं. नाही पण आपल्याला बेसिक त्यांचे जर पण समजून घेतलं ना तर मग ते व्याधी हो. आणि त्याचा विचार हे कळत नाही. काय होतं, काय होतंय, प्रत्येक वेळी आपण काय होतंय, निदान स्थानाकडे, चिकित्सा स्थानाकडे प्रत्येक वेळी लक्ष गेलं जातं आणि तिथेच गडबड होते. लक्षात ठेवा, मोठे वैद्य कुठला तरी मोठा कल्प असा काही देत नसतात की जो कोणाला माहिती नाही असं काही. ते ज्या छोट्या कल्पामागे जो मोठा विचार करतात तो महत्वाचा असतो. त्यामुळे काहीतरी आता वेगळा मॅजिक एखादा कल्प मोठे वैद्य सांगतात किंवा असं काही नसतं. तुमचे विचार त्या कल्पामागचे मोठे असायला हवेत. स्थूल चिकित्सा करताना कसा विचार करावा, तर आयुर्वेदानुसार स्थूलता जी सांगितलेली आहे त्यानुसार ती स्थूलता मानावी. प्रत्येक आयुर्वेदीय विद्यार्थी याचं उत्तर देऊ शकतो. आणि ते जे स्थूलता जी येते ती मांस आणि मेदामुळे जास्त येते. मांस म्हणून ते तुमचं जे बृहणीय येतं, त्याच्यात बृहणी म्हणजे मांसाला बृहण करणं अशा पद्धतीचं आहे. आणि मेदाची वृद्धी झाली की स्थूल येतं. मग मेदाची वृद्धीची जी लक्षणं आहेत, स्तनोदरालंबने, ही लक्षणं दिसली तर तो स्थूल आहे असं आपण हे करावं आणि मग त्यानुसार ती चिकित्सा करावी. आता चिकित्सेचे वेगवेगळे पैलू येतात, पण मुख्य दिनचर्या त्याची बदलणे. आलं आणि दिलं औषधाने त्याचा स्थूल गेला असं काही होत नाही. त्याची दिनचर्या बदलावी लागते. दिवा स्वप्न असेल, लेट उठणं असेल, खाण्यापिण्याच्या सवयी असतील त्या बदलायला लागतात. अभ्यंग सारखे उपक्रम करावे लागतात. सोय असेल तर उद्वर्तनासारखे उपाय करावे लागतात. मुळात ते स्थौल्य आहे की नाही हे आधी त्या पेशंटला आपल्याला सांगावं लागतं. जी मेदाची लक्षणं सांगितलेली आहेत तशी लक्षणं दिसली आणि पूर्वीपासून त्याचं वजन वाढलेलं आहे, घरात सगळे ढोलच्या ढोल आहेत, पूर्वीपासून त्यांना कसलाही त्रास नाही, तर ती स्थूलता नाही हे त्यांना सांगावं लागतं. आणि उगाच जाणून बुजून BMI 23 करणं 24 करणं असं आयुर्वेद म्हणत नाही. त्यामुळे स्थूलतेचा विचार आपल्या दृष्टीने करावा. एक सुंदर प्रश्न आहे, मला आवडला. बोला. राहुल कुंभार यांनी विचारला. मधुरस वागवटाने 10व्या अध्यायात सांगितले, पण चरकांनी लंघन बृहणे अध्यायात मधुरस स्तंभन मध्ये आलंय, तर असं कसं?
म्हणजे दोन कर्माचा गेला? विचार त्याच्यामध्ये असं कुठे गेला वेगळ्या तो? पद्धतीचं एक कसं मिनिट काय एक मिनिट एक मिनिट एकच रस एक मिनिट. मधुर रस वाग्भटाने 10व्या नाही असं असं काय एकच रस असं नाही. मधुर रस वाग्भटाने 10व्या सणावर सूत्रसनात पृष्ठ विणमूत्र म्हणून आलेलं आहे. लंघन गृहण अध्यायात मधुर रस स्तंभन मध्ये आला आहे. हे कसं काय? नाही हे कसं काय म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी असे रस येतात किंवा असे द्रव्य येतात, म्हणजे आता जे यष्ट मधू हा कशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आले, ते त्या ठिकाणी ते काम करतंय. दुसरी गोष्ट मधुर रस सांगितलेलं आहे. मधुर साखर पण असते, मधुर गुळ पण असतो, मधुर वेगवेगळे आहेत. म्हणजे नुसतं एक मधुर म्हणजे मधुर नाही. तिसरी गोष्ट, मधुर रस हा पृथ्वी आणि जलमहाभूताने घडतो. त्यामुळे हे माधुर्यता जी वेगवेगळी येते ती महाभूताच्या वर कमी जास्तपणामुळे ती माधुर्यता कमी जास्त येते. म्हणजे सगळेच मधुर प्रत्येक मधुर द्रव्य हे वेगवेगळं आहे. यष्टी मधूचं काम वेगळं आहे, साखरेचं काम वेगळं आहे, गुळाचं काम वेगळं आहे. गुळ मांस वाढवणार, म्हणजे साखरेचं काम वेगळं आहे, दुधाचं काम वेगळं आहे, दूध जीवनीय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सगळे विचार येतात. त्यामुळे सांगताना ते डिफॉल्ट असं सांगतात, आलं का लक्षात. पण त्यावेळी आपल्याला तो मधुर रस ते द्रव्यानुसार ते काम करावं लागतं. म्हणजे आता मी कषाय रस स्तंभन सांगितलं तर हिरडा स्तंभन नाही. लक्षात येतंय का? बघ अजून काय ह्याच्यात काय अजून अजून काय सांगावंसं वाटतंय का? अजून एक प्रश्न आहे. एक म्हणजे मिनिट मला तोच प्रश्न परत एकदा वाचू दे. प्रश्नाचं मधुर रस वाग्भटाने रिपोर्ट नॉर्मल असताना वंदित्वाचा काय विचार करावा, हेतू किंवा चिंता पृष्ठविन्मूत्र विशेष काही नाही. नाही असं म्हणता येणार नाही. तोपर्यंत आपल्याला त्या जोडप्यांचं बघावं लागणार. मनमिलन आहे का ते बघावं लागणार. शरीर मिलनापेक्षाही वंदत्व हा मनमिलन मोठा विषय आहे, मोठा विषय. आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल राहू दे, आपल्यानुसार ते नॉर्मल किती आहेत ते बघावं लागतं. आणि सगळी दिनचर्या आपण त्याची बघून सगळं करावं लागतं. काही एवढ्या प्रश्नावर काही हे बोलता येणार नाही आपल्याला. निदान शोधन करावं. आणि मला वाटतं सर एक प्रश्न आहे. मला वाटतं सर माईक ऑन करता येईल का? हॅलो सरांना प्रश्न विचार. हॅलो. हा सर, कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये वात प्रकोप आणि आम याच्या चिकित्सेचा विचार काय कसा करावा? आधीच्या काही प्रश्नांबद्दलचे एक 2-3 वेगळे दृष्टिकोन फक्त सांगतो. सरांनी खूप सुंदररित्या ते मुखपाकाच्या बाबतीत सांगितलेला शुक्राचा संबंध जो आहे तो इतर ग्रंथांचं वाचन पण आपल्याला तेवढ्यासाठीच आवश्यक असतं. सरांनी शुक्राचा संबंध त्याच्याशी जो सांगितला, तर शुक्र वेगावरोधाच्या लक्षणामध्ये आणि वेगोदीरणामध्ये मुखपाकाचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याचा विचार खूपच महत्वाचा असतो. अशा वेळेला स्नेहपान किंवा वाजीकरण द्रव्य जी स्नेहाने युक्त आहेत, म्हणजे शतावरी आदी वाजीकरण घृत, नारसिंह घृत वगैरे यांचा विचार करण्यासारखा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जिथे उपशय मिळत नाही त्यावेळेला आपल्याला नक्कीच ती संप्राप्ती अर्बुदाकडे किंवा कॅन्सरकडे वगैरे जाते आहे का याचा विचार नक्की करावा. आणि त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून बऱ्याच वेळेला जिव्हेची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती रक्तकफ मांस प्रसाद भागापासून झालेली आहे. तर अष्टांग संग्रह जर तुम्ही काढून पाहिलेला असेल तर त्यात धातू प्रदोषज व्याधींची काही विशिष्ट चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामध्ये रक्तवह स्रोतस आणि मांसवह स्रोतसांच्या दोन्ही व्याधींसाठी आपल्याला रक्तमोक्षण ही महत्वाची चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामुळं इरेस्पेक्टिव्ह ऑफ जेव्हा उपशय मिळत नाही, म्हणजे शीतोष्ण स्निग्ध वृक्षादे यो व्याधी उपशाम्यती या न्यायानुसार, या सूत्रानुसार आपल्याला त्या व्याधींना रक्तजान स्थान विभावेत हा विचार करून परत रक्तज व्याधींची चिकित्सा जी रक्तमोक्षण, विरेचन, उपवास अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे उपवासाचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं पुन्हा एकदा महत्वाचं ठरतं. म्हणजे इथे लंघन हा शब्द नाहीये, उपवास हा शब्द आहे. त्याची टीका जर आपण नीट व्यवस्थित वाचलेली असेल, पहिल्या अध्यायामध्ये तप उपवास अध्ययन ब्रह्मचर्य व्रतायुषाम विघ्नभूता यदा रोगाची खालची टीका जी आहे तिथे उपवासाची व्याख्या आहे, उपावृतस्य पापेभ्यो सहवासो गुणैः सह उपवासः सविज्ञेयो नहि शरीरस्य शोषणम असा तिथे अर्थ वापरलेला आहे. तर याचा विचार करत असताना रक्तज व्याधी हे पापकर्मातून येण्याची शक्यता जास्त असते. आणि इव्हन दो आपण पुढे पाहिलेले असतील बरेच व्याधी,
तर ते सर्व व्याधी हे पापकर्मातून येतात, त्यावेळेला उपवास या गोष्टींसाठीचा याचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. दुसरं, वागेंद्रिय या अर्थाने त्या इंद्रियाच्या ठिकाणी 2 इंद्रिय एकत्रित इथं उपलब्ध असतात. म्हणजे जिव्हा हे रसनेंद्रिय आणि वागेंद्रिय म्हणून कर्मेंद्रिय असे दोन्ही एकत्रित असणारे आहेत. तर अशा वेळेला सरांनी ग्रहणीची चिकित्सा खूप सुंदररित्या सांगितली. तर त्यावेळेला जेव्हा काही विशिष्ट शब्द उच्चारणासाठी मुखपाक झाल्यानंतर त्रास होतो, म्हणजे जर तुम्ही संस्कृतमध्ये कुचुट तपो त्यांची उच्चारण स्थानं बघितलेली असतील, त्याच्यानुसार कुठल्या एरियामधला शब्द उच्चारण्यासाठी त्याला त्रास होतो. म्हणजे जिव्हेच्या शेंड्याला आलेला असेल तर इचुवेषणाम तालू ऋटुरषणाम मूर्धा, त्याच्यानुसार ते मूर्धन्य शब्द किंवा कुठले शब्द उच्चारण्यासाठी त्यांना त्रास होतोय. त्यानुसार म्हणजे त्यांच्यात परत उष्मा, महाप्राण, अल्पप्राण असे त्याच्यात पुन्हा प्रकार केले गेलेले आहेत. त्यानुसार त्यांची चिकित्सा करत असताना अग्नीचा विचार जास्त महत्वाचा ठरतो. कारण याच्यामध्ये काय आहे की शब्दाची उत्पत्तीच ही परापश्यंती, मध्यम आणि वैखरी ही व्यक्त होते ती जिव्हेवरूनच. वैखरी ही अग्नीचं पर्यायी नाव आहे. हे सगळे अग्नीपासून निर्माण होणारे शब्द आहेत. त्यामुळे या दोन्हीचा विचार करून जेव्हा अग्निचिकित्सा इथे करावी लागते, म्हणजे व्याधी विपरीतार्थकारी चिकित्सा बऱ्याच वेळेला आपल्याला अशा ठिकाणी द्यावी लागते, तर त्याचा एक विचार आपल्याला नक्की करता येतो. बाजारामध्ये आता उपलब्ध असलेल्या केरळीयन औषधींमध्ये सप्तच्छदादी गंडूश नावाचं एक गंडूश मुखपाकहर अष्टांग हृदय कल्पस्थान उत्तर तंत्रामधला तो औषध आहे, ते उपलब्ध आहे. पीतक चूर्ण किंवा कालक चूर्ण हे पण आपल्याला वापरता येतात. यातलं पीतक चूर्ण जे आहे त्यामध्ये मनशिला आदी कल्प आहेत, ज्यांच्यामध्ये म्हणजे प्री कॅन्सरस लिजन्स किंवा 3 महिन्यापासून ज्यांचे अल्सर्स भरून येत नाहीत किंवा व्रणवस्तू तिथल्या पूर्णपणे दुरुस्त होत नाहीत, तर अशा ठिकाणी मात्र त्या कल्पांचे नक्की उपयोग होतात. आणि रक्तमोक्षणचा दुसरा एक महत्वाचा श्लोक आपण या वेळेला लक्षात ठेवायला पाहिजे, तो म्हणजे त्वग्दोष हा ग्रंथ या शोफा न भवंती कदाचन. ज्या लोकांना नित्य रक्तमोक्षण केलं जातं, नित्य म्हणजे ग्रंथात 6 महिन्याला सांगितलेलं आहे, त्याऐवजी आपण ते अल्प, मध्य आणि उत्तम मात्रा त्याची शारंध्रामध्ये सांगितलेली आहे, त्या मात्रेनुसार आपण त्यांचे काल पण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ठरवू शकतो. तर त्यानुसार जर रक्तमोक्षण करत राहिलं तर वारंवार येणारा मुखपाक आणि न कव्हर होणारा मुखपाक हा नक्की आपल्याला त्या दृष्टिकोनातून कव्हर करता येतो. हे एका प्रश्नाबाबतीचं. दुसऱ्या प्रश्नाबाबतीचं आणखी एक जे सरांनी स्थौल्याबाबतीचं सांगितलं, तर स्थौल्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर कल्प आपल्याला अष्टांग हृदयाच्या 15व्या अध्यायामध्ये मिळतात. वचाहरिद्रादी गण आहे, लोद्रादी गण आहे, मेदक कफ हरो गण हा असे जिथं जिथं फलश्रुती तुम्हाला सापडेल ते सर्व कल्प आपल्याला अशा व्याधींमध्ये सुंदर उपशय देऊन जातात. यासोबतच आड्यवाताची चिकित्सा पण आपल्याला, मेधावृत्त वाताची चिकित्सा जेव्हा आपण अशा व्याधींमध्ये करतो त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये फायदा होतो. दुसरं, बाजारामध्ये उपलब्ध असणारे कल्प सांगायचे असतील तर त्यांची खूप लिस्ट, मोठी केरळियन लिस्ट सांगता येईल, परंतु ते आता विषय आपला नाहीये. या व्यतिरिक्त मला आणखी एक महत्वाचा वेगळा रेफरन्स सांगावा असा वाटतो की अष्टांग संग्रहामध्ये स्थूलाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तुम्ही BMI काढत असाल, BMI कॅल्क्युलेटर ऍप आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येतं. ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हाईट, वेट आणि याच्यानुसार आपल्याला BMI मिळतो. त्यामध्ये ओव्हरवेट, ओबेज क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे 3 कॅटेगरीज केलेले आहेत. त्या सेम कॅटेगरीज आपल्याला अष्टांग संग्रहामध्ये सुद्धा मिळतात. त्याच्यामध्ये स्थौल्याचे 3 प्रकार आहेत, अतिस्थौल्य, मध्यस्थौल्य आणि हीनस्थौल्य. तर यांची लक्षणं पण त्यांनी सांगितलेली आहे आणि चिकित्सा पण त्यांनी सांगितलेली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये अतिस्थौल्यासाठीचा अष्टांग संग्रहातला एक श्लोक आहे, तो म्हणजे तत्र संशोधनैः स्थौल्य बल पित्त कफाधिकान आमदोष ज्वर छर्दी अतिसार हृदामयैः विबंध गौरव उद्गार रुल्लासादिभी आतुरान. तर ज्यांच्यामध्ये अतिस्थौल्य असतं त्यांचे कॉम्प्लिकेशन्स काय काय होतात, याच्यामध्ये हृदरोग हे पण घेतलेलं आहे, अतिसार घेतलेला आहे, छर्दी, ज्वर, आमदोष, विबंध, गौरव हे सगळे सांगितलेले आहे. तर मॉडर्न नुसारची जी काही आपल्याला काही लक्षणं सापडतात, म्हणजे हायपर कोलेस्ट्रेमिया मधली, तर ही आपल्याला बऱ्याच वेळेला इथे जुळून येतात आणि यांची चिकित्सा ही संशोधनच आहे. तर मग या वेळेला तुम्ही वमनासारखी कल्पना, कारण पित्त कफाधिकान असं त्याच्यामध्ये शब्द आलेला असला तरी वमनाची आपल्याला जरी देऊ शकत नसेल तर लघु वमन ही एक कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये थुत्कारिका इथे लघु वमनम असा ग्रंथामध्ये एका टीकेमध्ये शब्द आहे, त्यामध्ये आलेली लाळ कंटिन्युअस थुंकायला सांगणे, तर हा सुद्धा एक लघु वमनाचा प्रकार सांगितलेला आहे.
तर ती चिकित्सा आपण तशा व्यक्तीमध्ये सांगू शकतो किंवा विरेचनासारखे आणि उद्वर्तनासारखे अतिशय इतर गोष्टी यांच्यामध्ये वापरता येतात. अनग्नी स्वेदाचा सगळ्यात मोठा फायदा होतो जो आम्ही प्रॅक्टिसमध्ये मी आता वापरतो. तो म्हणजे अशा व्यक्तींना आता उन्हाळा असला तरी सुद्धा गुरूप प्रावरण ही एक चिकित्सा आहे आणि ती खूप साधी आणि सोपी चिकित्सा आहे. अशा व्यक्तींना न खाता उपाशी पोटी किंवा कडक गरम पाणी पिऊन भुरी पान करायला लावायचं. म्हणजे ते पाणी गरम पाणी जरी असलं कोमट पाणी ते अकंठ प्यायला लावायचं आणि त्यानंतर भरपूर म्हणजे कमीत कमी 5 ते 7 रजई आम्ही पांघरून पेशंटला झोपायला लावतो. तर अशा वेळेला अशा पेशंट्समध्ये 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्याला चांगलाच उपशय मिळालेला दिसतो. तसा डाटा आपल्याला एक कमीत कमी म्हणजे लोएस्ट 3 किलो पासून माझ्याकडे 11 किलो वेट लॉस 3 आठवड्यामधला आहे 21 दिवसांमधला. तर त्या गोष्टीचा एक विचार करावा. मध्यस्थौल्याधिकान प्रायः पूर्वम पाचन दीपनेही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ओबेज क्लास 2 मध्ये जर असेल पेशंट तर त्यांच्यासाठी दीपन पाचन औषधी वापराव्यात. तर यांच्यासाठी वापरण्यात येणारे दीपन पाचन औषधींचा जर विचार करायचा असेल तर तुम्हाला वचादिगण वगैरे हरिद्रादिगण वचा हरिद्रादिगण वामातिसारनाशनो त्याच्यामध्ये मलपाचन वगैरे शब्द आलेले आहेत आणि हे लेखन करणाऱ्या कल्पांमध्ये श्रेष्ठ कल्प मानलेले आहेत. तर ते 15व्या अध्यायातले कफ आणि मेदग्न असे तुम्हाला मी कमीत कमी 8 ते 9 लिस्ट आता लगेच सांगू शकतो. लोध्रादी गण वगैरे त्यामध्ये येतात. तर ते फक्त प्रकृतीनुसार तुम्हाला म्हणजे कोणाला उष्णतेचा जास्त त्रास होतो आणि कोणाला शीतत्वाचा जास्त त्रास होतो. म्हणजे वात पित्ताचा अनुबंध कसा आहे त्याच्यामध्ये कफ तर असणारच आहे. तर त्यांचा विचार करून आपल्याला त्या चिकित्सा करता येतात. हीनस्थौल्यामध्ये पण परत सांगितलेलं आहे. हीनस्थौल्य यांच्यामध्ये क्षुतृष्णा निग्रही दोषैही तो आर्तान मध्यबलैहि दृढान समीरणात आतप आयासैही किमुताल्प बलैही नरान असा एक श्लोक आलेला आहे. तर यांच्यामध्ये आतप सेवन इत्यादी चिकित्सा त्यांना सांगितलेली आहे. पण आतप सेवन करत असताना परत आपण काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे की अनुबंध हा पित्ताचा असला नाही पाहिजे. तर अशा व्यक्तींना आतप सेवन म्हणजे ग्रुप प्रावरण करून परत आतप सेवन करायला लावणे हा पण यांच्यामध्ये चिकित्सेचा खूप म्हणजे फायदा होतो. अशा काही व्यक्तींना आम्ही जे सांगतो ते स्वेटर घालून म्हणजे आत्ता उन्हाळा जरी असला तरी सुद्धा स्वेटर म्हणजे आतून 3 कपडे म्हणजे बनियन टी शर्ट म्हणजे इनर आणि वरती शर्ट आणि त्यावरती स्वेटर घालून आम्ही अशा वेळेला वॉकिंग सांगतो. हातामध्ये फक्त पाण्याची बॉटल ठेवायला लावायची. कुठेही त्यांना थकवा वाटला तर लगेचच थांबून 2 घोट पाणी घ्यायला सांगायचं. ही चिकित्सेचे 3 स्थौल्याची एक जी काही वेगळी चिकित्सा म्हणून सापडलेली आहे ती सांगावी वाटते. यामध्ये स्वेदन चिकित्सा आणि अश्रुक मोक्षण चिकित्सा ह्या 2 चिकित्सेचं पण खूप महत्व आहे. स्थौल्यामध्ये सिरावेत करणं खूप जड जातं म्हणजे अवघड जातं. पण स्किल आलं तर क्युबायडल फोसामधनं किंवा लेगच्या काही सिराममधनं आपल्याला ते सिरावेत करता येऊ शकतं. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या सांगाव्या वाटत होत्या. दुसरं जे काही आता एक प्रश्न तुम्ही चर्चा करत होता की चरकांमध्ये आलेल्या ज्या मधुर रस आणि याच्या बाबतीतचा विचार केलेला होता. तर सृष्ट विन्मुत्र मारुत असं सांगितलेलं आहे मधुर रसाच्या बाबतीत. प्रत्येक वेळेला काय आहे की रसांवरती गुणांचा आक्षेप केला जातो. तो कल्पानुसार वेगवेगळा असतो. मधुर रस स्तंभन हे महाभूत आधिक्याने जर विचार केला तर 2 दृष्टिकोनातून करतो. म्हणजे ज्या ठिकाणी अग्नीचा आणि वाताचा संस्कार वेगळ्या पद्धतीने घडतो. म्हणजे काही जणांना अष्टांग संग्रहामध्ये असं आलेलं आहे की दूध जे आहे तर काही जणांना ते स्रंसन करतं आणि काही जणांना ते ग्राही असतं. म्हणजे त्याच कॉन्स्टिपेशन करण्यासाठी कारणीभूत असतं. ते बऱ्याच वेळा प्रकृतीवरती अवलंबून असतं. परंतु याचा ग्रंथोक्त रेफरन्स जर तुम्हाला पाहायचा असेल स्तंभनासाठीच्या जी काही गुणांची गोष्ट वर्णन केलेली आहे शीत मंद मृदू श्लक्ष्ण वृक्ष सूक्ष्म द्रव आणि स्थिर. तर यापैकी गुणांची जी संख्या ज्या द्रव्यांमध्ये जास्त असेल त्याच्यानुसार ती घडणार आहे. विरेचन द्रव्य जे काही आहे ते भूमी आप गुणाधिक्याने असतात. तर त्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं म्हणजे तुम्ही जर दूध कोजागिरी पौर्णिमेला जसं दूध पिता गुरु करून आणि भुरी पान म्हणजे जास्त प्रमाणात क्वांटिटी घेता तेव्हा त्याच्याने ते विरेचन होणार आहे. परंतु ते अल्प मात्रेमध्ये जेव्हा घेतो तेव्हा ते शीत गुणांनी स्निग्ध गुणांनी ते स्तंभन करण्यासाठी मदत करतं. इथे जेव्हा चक्रपाणी मधुर रसाचा स्तंभनासाठीचा उपचारासाठीचा विचार सांगितलेला आहे तिथे गोष्ट लक्षात आली पाहिजे की ती स्वेदनाच्या विपरीत चिकित्सा आहे.
तर स्वेदनाच्या विपरीत चिकित्सा म्हणजे स्वेदनामध्ये आपल्याला वाढलेली दोष जे आहे ते वात आणि पित्त आहेत. जे पित्ताचं आधिक्य आहे वाताचं योगवाहित्व त्याला मिळाल्यामुळं ते म्हणजे तशी काही कॉम्प्लिकेशन्स घडतात. तर अशा वेळेला आपल्याला ते स्तंभन करणं अपेक्षित असतं. तर या वेळेला यांच्या विपरीत चिकित्सा जी काही आपल्याला सापडते ती म्हणजे आपल्याला एकमेव मिळते तो म्हणजे मधुर रस. त्या परिणामी मधुर रसाला चक्रपाणींनी स्तंभन द्रव्यामध्ये घेतलेलं आहे. हॅलो, हा जिंतुरे सर, बाकी पुढे हा कंटिन्यू. सर, अजून एक पुढे अजून एक दोन प्रश्न आता म्हणजे कंटिन्यूच आहेत. तर रक्तदृष्टी आणि रक्तवृद्धी यात नेमका काय फरक आहे? आता रक्ताबद्दल तुम्ही बोलला त्याच्या खूप सोपं आहे सर. रक्तदृष्टी आणि रक्तवृद्धी हे खूप म्हणजे वेगळे विषय आहेत. कोणत्या कंडिशन मध्ये रक्तपाचकाचा विचार करावा? ऍक्च्युली पाचकांचा विचार म्हणजे मी धातुपाचकांचा विचार खूप कमी करतो, कारण धातुपाचक ही कन्सेप्ट जी आहे ती धातुगत अवस्था झाल्यानंतर तिथे प्रत्येक वेळेला आमच असतो असं नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला पाचनाची गरज लागतेच असं नाहीये. चॅनल क्लिअर करण्यासाठी आपल्याला ते वापरण्याच्या ऐवजी धातू स्पेसिफिक रसायन वापरलेलं त्याचा तो धातू अगदी चांगला करण्यासाठी जास्त फायदा होतो असं मला ग्रंथोक्त संदर्भावरून असं वाटतं. प्रत्येक वेळेला तेच पाचक वापरावीत असा काही म्हणजे उद्देश नसावा. दृष्टी जेव्हा असते त्यावेळेला प्रसादन कर्म करावं आणि वृद्धी जेव्हा असते तेव्हा आपल्याला शोधन कर्म करावं. जहती लिंग हा स्व म्हणून जिथं आलेले आहे ते वृद्धी म्हणजे सुश्रुतांमध्ये एक छान संदर्भ आहे या बाबतीत. वृद्धी असलेल्या दोषांचं काय करायचं आहे, प्रकोपित असणाऱ्या दोषांचं काय करायचं आहे आणि क्षीण झालेल्या दोषांचं काय करायचं आहे आणि प्राकृत असणाऱ्या दोषांचं काय करावं लागतं. त्याचा मी एकच सेकंदात तुम्हाला रेफरन्स सांगतो. हॅलो हा सर, प्लीज बोला तोपर्यंत. तर रक्तदृष्टी आणि रक्तवृद्धी याची लक्षणं दिलेलीच आहेत ग्रंथात मुळात. तर ती ग्रंथातील लक्षण जरा वाचली तर तुम्हाला ते कळेल. पिंपात पाणी भरून पिंप व्हायला लागणं आणि पिंपात गढूळ पाणी भरून पिंप व्हायला लागणं याच्यात फरक कसा आहे? तर रक्तदृष्टीमधली लक्षणं चिन्मय सरांना काय बोलायचं असेल तर बोलू दे. असं चालू द्या. रसकल्पाचा प्रश्न आला तर रक्ते ठीक आहे. रक्ते विसर्प प्लिय विद्रदिन कुष्ठ वातस्र पित्रस्र गुल्मपोषण कामला हे सगळं आहे. ही लक्षणं दिलेली आहेत. रक्तगत आमाची लक्षणं सेपरेट दिलेली आहेत. रक्तगत आम ज्यावेळी होतं त्यावेळी, रसगत झाल्यावर काय होतं, रक्तगत झाल्यावर ती लक्षणं दिलेलीच आहेत. त्या लक्षणांचा विचार करायला हवा. सर संदर्भ सांगतो. दोषः क्षीणः ब्रूहयितव्या म्हणजे क्षीण असलेल्या दोषांचं ब्रूहण करायचंय. कुपितः प्रशमयितव्या, कुपित असलेले किंवा दुष्ट असलेल्या दोषांना तुम्हाला प्रशमन करायचं आहे. वृद्ध असलेल्या वृद्धा निर्हरतव्या समापरिपाल्य हा संदर्भ आहे सुश्रुत चिकित्सा स्थान अध्याय 33. तिथे जे काही सांगितलेलं आहे तर अशा वेळेला रक्ताची जी काही दुष्टी असते त्यावेळेला तुम्हाला प्रशमन चिकित्सा शमन चिकित्सा ही जास्त महत्वाची आहे. आता शमन चिकित्सेमध्ये परत शमनाचे जे काही प्रकार सांगितलेले आहेत त्यानुसार आपल्याला तिकडली चिकित्सा विचार करावी लागते आणि वृद्ध असलेल्या ठिकाणी मगाशी सांगितलेले विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या चिकित्सेचा जास्त फायदा होतो. वृद्धीमध्ये परत पुन्हा करेक्ट. तर वृद्धीमध्ये एक आम्लप्रीती आणि शिशिरप्रीती असं सांगितलेलं आहे. तर ही दोन्ही लक्षणं शक्यतो दृष्टीमध्ये सापडत नाही, ते वृद्धीमध्ये नक्की सापडतात. त्याच्यामध्ये सुद्धा परत जर क्षयामध्ये तर तशी लक्षणं आपल्याला इकडे दिसणार नाही. तर वृद्धीमध्ये आपल्याला जी काही लक्षणं म्हणजे डायरेक्ट डिसिजेसची लिस्ट आलेली आहे आणि विरुद्धांनाचा जर आपण विचार केला तर तिथे जी काही लक्षणं सापडतील किंवा तिकडल्या ज्या गोष्टी सापडतील त्या रक्तदृष्टीशी कारणीभूत असाव्यात रादर दॅन वृद्धी. बऱ्याच वेळेला या दोन्हीमध्ये कन्फ्युजन असतंच. म्हणजे व्याधी मी विसर्प हा व्याधी रक्तदृष्टीचा समजायचा का रक्तवृद्धीचा समजायचा. तर बऱ्याच वेळेला प्रकोप किंवा दृष्टी ही वृद्धी स्वरूपामध्येच असते, क्षय स्वरूपामध्ये नसते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पण आपल्याला त्याचा विचार करावा. रक्तम जीवमिती स्थिती जेव्हा सांगितलेली आहे तर मला चिन्मय सरांना प्रश्न विचारायचे की सर अशा वेळेला म्हणजे रक्ताचं जर जेवढं महत्व आहे ग्रंथामध्ये तर रसकल्प किंवा जे भस्मकल्पना आहे
तर याचा उपयोग कोणत्या कल्पांचा शक्यतो करायला पाहिजे? कारण बऱ्याच कल्पांना भावना ही जी आहे तर अग्नीची भरपूर असते. तर अशा काय विचार करावा की जेणेकरून आपल्याला त्याचा कल्पतिक रसकल्प किंवा भस्म वापरावे रक्तदृष्टी किंवा रक्तच्या विकारांमध्ये? रक्तासाठी वेगळे एक कोणताही ज्यावेळी भस्म असेल, फॉर एक्झाम्पल अभ्रक भस्म असेल, रौप्य भस्म असेल, हे किंवा लोह भस्म, हे त्या त्या अवस्थेनुसार रक्तदृष्टी ही ज्यावेळी गृहीत धरली जाते त्या त्या अवस्थेनुसार वापरलं जातं. भावना द्रव्यांचा त्याच्यामध्ये रोल असतोच, पण जे फायनल तयार होतं भस्म, फॉर एक्झाम्पल अभ्रक भस्म असेल, हे म्हणजे वर्सटाईल ड्रग असतं. ते जसं ब्रुवण करणारं असतं, रसायन असतं, अपचर्पण करणारं असतं, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये कंडिशन वाईज वापरता येतं त्याला ते अनुपान देऊन. म्हणून जसं लोह सर्वस्वम हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अभ्रकाबरोबर वेगवेगळे, उदाहरणार्थ सुवर्ण हा देऊन. तर कुठलंही भस्म हे म्हणजे अग्निवर्धकच असतं, हे रसायन असतंच. त्यामुळे त्याला विशेष कुठल्या ह्याच्यावर तुम्ही कुठलाही त्याला ह्याच्या सुवर्ण असेल तरी ते तसं वापरता येतं. त्याला कुठलं अनुपान असतं, व्हेइकल ड्रग कुठलं असतं त्यावर अवलंबून असतं. हॅलो. हॅलो. अग्नी फक्त भूक या परिणामावर परीक्षण करावा का? मुळात अग्नी कमी असेल तर तो वाढवू शकतो का? केवळ भूक या परिमाणावर अग्नी करू नये. बाय प्रोडक्ट काय निघतं, मल कसा आहे त्यानुसारही अग्नी बघावा लागतो. मुळात अग्नी भूक चांगली आहे म्हणजे अग्नी चांगला नाही. तर मुळात दीपनीय द्रव्य वाढवू शकतो का? हो, वाढवू शकतो. तर दीपनीय द्रव्य कुठली द्यायची यानुसार जी दीपनीय द्रव्य आहेत ती उष्ण वीर्याची आहेत, कटू रसाची आहेत असं प्राय असतं. परंतु काही द्रव्य आहेत जी मधुर रसाची आहेत आणि तीही अग्निदीपन करतात. तर कंडिशन नुसार तुम्हाला हे करायचं असतं. शुक्रक्षय आहे आणि त्याच्यात अग्निक्षय झालेला अग्निमांद्य आहे, तर तिथे गोक्षूर शतावरीसारखी द्रव्य काम करतात. कावीळ पांडू अशा व्याधींमध्ये अग्निमांद्य असेल तर तिथे अमृतासारखी ज्यावेळी तुम्हाला पित्ताचा गुण वाढवायचा असेल गुणतः, त्यावेळी त्यावेळी अग्नी आणि जल महाभूताची म्हणजे आम्ल रसाची द्रव्य, दाढी मस्तक चूर्णासारखी द्रव्य पांडूमध्ये तुम्हाला वापरावी लागतात. काही वेळा तुम्हाला कडू रसाची द्रव्य म्हणजे जर कफपित्ताचा प्रकोप असेल तर तुम्हाला कडू रसाची द्रव्य म्हणजे अमृतासारखी द्रव्य ही अग्निदीपन करतात. ते प्रत्येक वेळी कंडिशन बदलून तुम्हाला वेगवेगळी द्रव्य ही अग्नी वाढवण्यासाठी वापरावी लागतात. तर प्रत्येक वेळी पंचकुलासह देऊन उपयोग नाही. तिचा प्रश्न असा आहे की जी आपण रसकल्पना किंवा कषाय कल्पना जे आहेत, 25 कषाय कल्पना, तर स्वरस कुठं वापरावा, त्याचा कल्क कुठं वापरावा, वात कुठं वापरावा, म्हणजे जे चूर्ण कल्पना आहे ती ही पहिल्यापासून त्या हलक्या होत जातात. स्वरस हा जड आहे आणि त्यानुसार ते जसा अग्नी आहे त्यानुसार हे करावं. त्याच्यात बारकावे खूप आहेत आणि पुन्हा येतातच नाही का, व्याधीनुसार बारकावे येतात, अग्नीनुसार येतात. आपल्यासोबत रावराणे सर पण आहेत. सर, आपले काही मत मांडाल का आतापर्यंत चर्चेमध्ये? मलवाडे सर बोला. हा सर, 2-3 गोष्टींबद्दलच्या म्हणजे आताच्या ज्या काही शंका झाल्या, डिस्कशन झाले. रसशास्त्राबद्दल एक छोटासा आणि वेगळा विचार चिन्मय सरांच्या परवानगी नुसार म्हणजे त्यांनी ते ठरवतील की ते मी किती योग्य विचार सांगतोय ते. बऱ्याच वेळेला आपल्याला काय आहे की पिंडी ते ब्रह्मांडी असं बऱ्याच वेळेला शिकवलं जातं आणि रसशास्त्रामध्ये विचार करत असताना म्हणजे मी ज्या लोकांकडून शिकलो
त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जे काही मायथॉलॉजिकल ओरिजिन आहे त्याबद्दलची आपल्याला अभ्यास करण्याची एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये पारद हे शिववीर्यापासून उत्पन्न झालेलं आहे. सुवर्ण हे अग्नी आणि जल यांच्या मैथुनापासून उत्पत्ती सांगितलेली आहे. ते अग्नीचं वीर्यच समजलं जातं. बऱ्याच याच्यामध्ये असं दुसरं काही उल्लेख आहे की चूडामणीमध्ये ब्रह्माच्या जरायूपासून सुवर्णाची उत्पत्ती सांगितली आहे. रजताची उत्पत्ती ही वीर्याच्या म्हणजे सोमाच्या वीर्यापासून, शिवाच्या अश्रूपासून, रामाच्या पादुकांचा स्पर्श झाल्यानंतर वंगाला त्याच्यापासून झालेली आहे. असे बरेच रेफरन्सेस आपल्याला सापडतील. तर यांचा एक छोटा वेगळा विचार नक्की करता येतो की ज्यांची याच्यामध्ये रक्तापासून उत्पत्ती आहे त्या गोष्टी आपल्याला याच्यावरती वापरायला आपल्याला नक्कीच मदत होईल. म्हणजे वैक्रांत हे महिषासुराच्या रक्तापासून तयार झालेलं आहे. तर त्याचा रक्तव्याधीमध्ये खूप चांगला उपयोग होतो. यातले बरेच शुक्रावरती काम करणाऱ्या काही गोष्टी असतात. जसं की मी आता सांगितलं की पारद हे शिववीर्य आहे. रजत हे सोमवीर्य आहे. ताम्र हे कार्तिकेय शुक्र आहे. तर यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा असेल तर कार्तिकेयचे जे पूर्ण गुण आपण जर ब्रह्मचारी वगैरे वगैरे ते जे स्कंद पुराणामधल्या प्रज्ञावर्धन स्तोत्रामध्ये त्यांची पर्यायी आलेली आहेत त्यांच्यावरनं विचार केला तर ताम्र हे आत्ता वापरलं जातं ते म्हणजे स्पर्मिसाइडल म्हणून वापरलं जातं. म्हणजे कॉपर-टीचा आपल्याला उल्लेख आपल्याला माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातून इथे सांगण्याची जी काही किंवा याबद्दल या धातूबद्दल सांगण्याची जी काही गोष्ट आहे ती एक गूढ पद्धतीने असेल किंवा एक वेगळा मेसेज त्याच्यामधून आपल्याला कळला पाहिजे. तर ताम्र हे शुक्राच्या बऱ्याच वेळेला विकृतींवरती चांगलं काम करतं. म्हणजे अस्थॅनोस्पर्मियामध्ये ते जास्त चांगलं काम करतं. कमी ऑलिगोस्पर्मिया वगैरे जर असेल तर अशा वेळेला पारदाचं काम जास्त चांगल्या रीतीने आपल्याला दिसतं. मग अशी एक प्रश्न विचारलेला होता की वंध्यत्वाची जिथं कुठलीच सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात अशा वेळेला काय वापरावं. तर अशा वेळेला लक्षात आलं पाहिजे आपल्याला की पारदीय कल्प त्यातल्या त्यात जे पारदाचे वंध्यत्वासाठी वापरले जाणारे कल्प आहेत. महादेवाच्या पिंडीचं जे काही स्वरूप आहे ते प्रकृती उत्पत्तीचं म्हणजे मैथुनाच्या गोष्टीशी रिलेटेड त्याला लिंग हाच शब्द वापरलेला आहे. तिथपासून त्याची उत्पत्ती असल्याच्या परिणामी ते कल्प जर आपण वापरले तर त्यांचा पण आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात चांगला उपयोग होतो. तसंच वात हे महत्वाचं कारण असतं कारण दोन्हीही अपान क्षेत्रामधले व्याधी आहेत. म्हणजे वंध्यत्व हे म्हणजे स्त्री आणि पुरुषांमधून ज्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत त्या अपान क्षेत्रामध्ये व्यक्त होणाऱ्या आहेत. त्यामुळं महारासनादी काळामध्ये जी काही फलश्रुती आली आहे ती ब्रह्मणा गर्भधारणे असं शारंध्रामध्ये आलेलं आहे. तर अशा वेळेला वाताची चिकित्सा करावी. विशेष करून महारासनादी काढा वगैरे आपण जर वापरला तर आपल्याला त्या वात म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल असताना वंध्यत्व असणाऱ्या चिकित्सा म्हणजे ह्यांच्यामध्ये आपल्याला त्याची रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. दुसरा एक प्रश्न होता तो म्हणजे पंचविध कषाय कल्पना. पंचविध कशा कल्पनांचा जेव्हा विचार करायचा आहे त्यावेळेला गृहिणीमधले आपण जर अग्नीच्या अवस्थानुसारची चिकित्सा जर पाहिली तर एकदम साध्या सोप्या गोष्टींनी अग्निदृष्टी कशी आहे त्याच्यानुसार तुम्हाला चूर्ण, अरिष्ट आणि आसव हे आपल्याला कधी वापरायचे आहेत. अतिस्नेहात तु मंद्याग्नौ चूर्ण अरिष्ट असवामतः असं वर्णन आलेलं आहे. त्यानुसार आपण ते ठरवायचं की अग्निमांद्य नेमकं कुठल्या कारणांनी आलेलं आहे. भोजनाग्रे सदापथ्यम भक्षणात लवणार्द्रकम तिथे आर्द्रकाचा कल्क वापरलेला आहे. बरोबर. तर अशा ठिकाणी अग्निसंदीपनम पूर्णम म्हणजे स्वस्थ अग्नी ठेवण्यासाठी पालन करण्यासाठी म्हणून कल्काचा काही ठिकाणी वापर होतो. चूर्णांचा वापर हा अतिस्नेह म्हणजे रोक्षत्वाकडे येणार आहे. म्हणजे ह्या कल्पनांचा विचार हा स्निग्धत्वाचा आणि वृक्षत्वाचा, सवीर्यत्वाचा आणि अग्निबलाचा ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा. स्वरस ही सगळ्यात जड कल्पना आहे. त्यामुळे स्वरस ही कल्पना अग्निमांद्यामध्ये वापरू नये असा वृद्ध वैद्य परंपरेमधला एक संदर्भ आहे. त्यानुसार फांट सुरुवात करावी. त्याच्यानंतर हिमाचा विचार करावा. नंतर क्वाथाचा विचार करावा. नंतर कल्काचा विचार करावा आणि नंतर स्वरसाचा विचार करावा जर अग्नी मांद्य असेल तर. म्हणजे त्यांची ग्रेडेशन्स आपण ठरवावीत. आता हे ग्रेडेशन ठरवायची कशी तर याच्यासाठीचा एक ग्रंथातला सुंदर रेफरन्स आहे. औषधी ह्या 2 यामामध्ये पसतात आणि आहार हा 4 यामामध्ये पसतो.
हे अष्टांग संग्रहामध्ये आलेला रेफरन्स आहे. त्याच्यानुसार एक महत्वाचा विचार असतो, तो म्हणजे कफ प्रकृतीचा रुग्ण आहे आणि त्याला ऑलरेडी मंदाग्नी असतो. तर अशा व्यक्तींना हा 4 यामाच्या ऐवजी त्याला 8 याम लागणार आहेत तोच आहार पचण्यासाठी. याम म्हणजे किती तास? या आपल्याला ते परत काढावं लागेल. या म्हणजे 2 तास असं गृहीत धरलेलं आहे. बरोबर ना सर? मग त्याचं परत अष्टांग संग्रहामधून स मात्रा काष्ठा कला नाडिका मुहूर्त याम अहोरात्र याच्यानुसार ते परत काढून मला सांगावं लागेल. पण तरी 2 तास असं गृहीत धरा. 48 तासाचा मुहूर्त होतो आणि 2 मुहूर्ताचा 1 याम असं गृहीत धरलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तो विचार करावा आणि त्याच्यानुसार अग्निमांद्य किती काळाचं आहे, म्हणजे काल जेवलेल्याचा ढेकर आत्ताही येतोय, तर हे किती तास व्हायला लागलेले आहेत याच्यानुसार ते अग्निमांद्याची ग्रेडेशन्सचा विचार करावा आणि त्याच्यानुसार मात्र आपण या कल्पनांचा विचार नक्की करू शकतो. म्हणजे कितीही जरी झालं तरी अजीर्णामध्ये म्हणजे आममध्ये अजीर्णे भेषजम वारी असं सांगितलंय, तर त्यावेळेला वारीचा जास्त विचार केलेला जास्त चांगला आहे. मग तिथे वारी कुठल्या पद्धतीचं वापरायचं आहे तुम्हाला, तर ते उष्णोदक स्वरूपामध्ये वापरायचं आहे. उष्णोदकामध्ये सुद्धा परत ग्रेडेशन्स आहेत. मग ते अष्टमांश शेष वापरायचंय, चतुर्थांश शेष वापरायचंय, त्याला लघुत्व किती आणायचंय याच्यावरती डिपेंड आहे. आयुर्वेदामध्ये खूप पुढे अलीकडच्या काळातली काही अनेक ग्रंथ आहेत ज्यांच्यामध्ये एक वेगळा विशिष्ट विचार याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. या दृष्टिकोनातून मी फक्त ते नमूद करू इच्छितो. जर गंडूश करायचा असेल तर आपल्याला एकच काढा, समजा मला सप्तच्छदादी काढा मगाशी उल्लेख केलेला हा वापरायचा आहे, तर म्युकोजल लेअर जो आहे तो प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक ठिकाणचं ऍब्सॉर्प्शन हे वेगवेगळं आहे. जर मला परिषेक करायचा असेल तर मला अष्टमांश शेष काढा वापरून फायदा नाहीये, कारण ते स्किनमध्ये तेवढ्या पद्धतीने ते ऍब्सॉर्ब होणारच नाही. भ्राजक पित्त आणि रोमकूप शिरा मुखांना ओपन करून तेवढा ऍब्सॉर्प्शन करणारच नाही. त्यावेळेसचा त्याचा जो काही कॉन्सन्ट्रेशनचा काढा असणार आहे तो वेगळा असला पाहिजे. मुखामध्ये धारण करणारा गंडूश वगैरे इत्यादींसाठीचा जो काढा आहे तो वेगळा असला पाहिजे. पानासाठीचा जो आहे तो वेगळा असला पाहिजे. असा प्रत्येक गोष्टींचे रेफरन्सेस माझ्याकडे आहेत. आता मी लगेच तुम्हाला सांगू शकेन का नाही, एक सेकंड. तर हे पण रेफरन्सेस आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजे. इतक्या लेवल पर्यंत आयुर्वेदामध्ये म्हणजे बस्ती द्यायचा असेल तर सुद्धा काढा हा वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचा असला पाहिजे. इथपर्यंत याचे संदर्भ ग्रंथांमध्ये आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातनं पण आपण तो विचार केला पाहिजे. तर कषाय जे काही आहे तर त्याच्या पुढे अजून अरिष्ट कुठं वापरावेत, कल्क कुठं आपले वटी कुठं वापरावेत, वटक कुठं वापरावेत, हा 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 लेह कुठं सांगतो. वापरावेत. त्याच्यासाठीचा एक सुंदर रेफरन्स जो आलेला आहे. आधी कषायाचे भेद सांगतो, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावरून आपल्याला गोष्टी लक्षात येतील की कषायाच्याच कल्पना आहेत, परंतु त्यांच्या शेष भाग म्हणजे 16 पट द्रव्य आणि पाणी किती घ्यायचं आणि त्याला अष्टभाग शेष किती ठेवायचं वगैरे वगैरे ते रेफरन्सेस आहेत. ते कधीतरी नंतर सेपरेट कधी चर्चा झाली त्यावेळेला पाहूया. पान गंडूष पानीय सेक अष्टोतन संश्रयः व्रण प्रक्षालन मुखक्षालन उष्णोदकात्मकः कषायवस्ती वमन विरेक स्नान तोयकः पेया स्नेहाश्रयाश्चेती क्वाथ भेदा चतुर्दश. असं 14 प्रकार क्वाथाचे सांगितले आणि 14ही प्रकारामध्ये आपल्याला क्वाथाचं कॉन्सन्ट्रेशन जे काही आपल्याला सॉल्युबल कंटेंट घ्यायचे आहेत ते वेगवेगळं असलं पाहिजे. हे आपल्याला डोक्यात राहावं. दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत की असं वरिष्ठ म्हणजे मेघावरती जर आपल्याला काम करायचं असेल तर अशा वेळेला असं वरिष्ठ वापरणं हे जास्त संयुक्त अरुंजामच्या अतिसेवनात असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. रक्तदृष्टी असताना स्वरस कल्पना ह्या जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात. पंचविध कशा कल्पनांचा वेगळ्या पद्धतीने विचार म्हणजे कल्कांचा पुन्हा मांसावरती जास्त चांगल्या पद्धतीनं गामित्व असतं. म्हणजे हे परत पिंडी तेच ब्रह्मांडी अशा पद्धतीने जर विचार केला तर रस रक्तांवरती स्वरसाचा वगैरे असा विचार आपण करू शकतो. किंवा सारभाग जास्त स्वरसामध्ये आहे, गुरुत्व जास्त आहे म्हणून ते शुक्र याच्यावरती आपण तो विचार करू शकतो. परंतु इथे हा फक्त आणि फक्त अग्नीशी विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळं अग्नीशी विचार करत असताना अग्नीची कंडिशन अग्निजरण शक्त्या परीक्षेत या श्लोकानुसार आपल्याला मांद्यत्व किती आहे त्याच्यानुसार या कल्पना ह्या वरचेवर गुरुच्या लघु होत जातात. म्हणजे स्वरस ही सगळ्यात फ्रेश मिळणारी परंतु सवीर्यता अवधी कमी असणारी परंतु अग्नीसाठी बलवान असणारी अशी कल्पना आहे. त्यानंतरचा कल्क आहे जो त्याच्यापेक्षा जास्त काळ टिकतो परंतु गुरुत्व हे स्वरसापेक्षा कमी आहे. क्वाथाचं त्याच्यापेक्षा कमी आहे, हिमाचं त्याच्यापेक्षा कमी आहे.
त्यानंतर तशाच पद्धतीने जर विचार केला तर चूर्णाचं त्याच्यापेक्षा कमी आहे. अग्निबलत्वाचा विचार केला तर स्नेह पुन्हा स्नेहमेव परम विद्या दुर्बल अनल दीपनम असं सांगितलेलं आहे. पण तिथं जे दुर्बल अनल जो झालेला आहे तो रोक्षात वगैरे जर आलेला असेल तर तशा वेळेला तो स्नेहकल्पनेचा विचार करावा. असं वरिष्ठांचा विचार हा आत्ता मगाशी सांगितलेला याच्यामध्ये जेव्हा आपल्याला अतिस्नेह होऊन किंवा स्निग्ध गुणाचा अतिरेक होऊन जेव्हा अग्निमांद्य येतं, गुरुगुणाचा अतिरेक होऊन जेव्हा अग्निमांद्य येतं त्यावेळेला चूर्ण आसवरिष्ठ वापरावी. रसकल्पांचा विचार हा म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीने आहे, कारण त्याचं अब्सॉर्प्शन लेवल हे सबलिंग्वल लेवल पासून सुरू होतं. त्यामुळं आपण किती पुटी भस्म वापरतोय आणि कुठल्या पद्धतीनं बनवलेली आहेत, म्हणजे कुपीपक्व रसायनांच्या अग्नीचा विचार म्हणजे प्रत्येक कल्प बनवण्यासाठी वापरले गेलेले अग्नी जे काही सांगितले तर रसशास्त्रामध्ये अग्नी वापरलेले वेगवेगळे म्हणजे तीक्ष्णत्वानुसारचे आहेत, तर त्यानुसार ते अग्निकल्प कसे बनवले त्यानुसार ते वापरावे. सचिन सर. हा राहुल सर, तुमचे काय विचार? काय पुढचे प्रश्न बघतो जरा. गुरु अपतर्पण आणि लघु संतर्पण. गुरु अपतर्पणाचं उदाहरण तुम्हाला मध देता येतं. मध हा गुरु आहे आणि अपतर्पण करतो. किंवा मसूर डाळ ही पृथ्वी माभूत प्रधान आहे, गुरु आहे आणि ती अपतर्पण करते. आणि लघु संतर्पण करणारं जे द्रव्य आहे ते साळीच्या लाह्या. त्यामुळे ही संकल्पना कशी वापरावी. आता मेद स्थूलतेमध्ये आपण मधु सरबत देतो. मध आणि साधं पाणी असं मिक्स करून भूक लागल्यावर दिल्यानंतर गुरु या गुणामुळे त्याला लवकर भूक लागत नाही आणि अपतर्पण झाल्यामुळे त्याचं वजनही कमी होतं. अशा पद्धतीचा आपण तो विचार करतो. रक्त आणि अश्रू येते त्याचा अर्थ मग तिथे काय वेगळे सांगू. तर प्रत्येक वेळी जे शब्द येतात कधी कधी ते पर्यायी असतात, कधी कधी अधिकार तंत्रयुक्तीने अध्याय अधिकरण तंत्रयुक्तीने ते त्या अध्यायाशी संबंधित असतात. त्यामुळे कुठल्या ग्रंथात कुठे शब्द तो अश्रू आलेला आहे त्यानुसार ते बदलतं. संस्कृत भाषेचा विचार करता त्याचे शब्दोत्पत्ती बघूनही अर्थ काढले जातात. तर कधी कधी ते एकमेकांचे पर्याय नाम येतात. रक्त कधी कधी ऍज ए धातू म्हणून येतो आणि अश्रू कधी कधी रक्त जे बाहेर पडणारं रक्त आहे अशा ठिकाणी अश्रू हा शब्द जास्त करून आलेला आहे. तर ते अधिकार तंत्रयुक्तीने ते जाणावं. अजून काय धात्वाग्नी मांद्य आहे कसं ओळखावं. धात्वाग्नी मांद्य झाल्यावर त्या धातूमधली विकृती दिसते, त्या धातूचा मळ जास्त यायला लागतो किंवा तो धातू विकृत दिसायला लागतो. आणि असं विकृती दिसायला लागली किंवा त्याचा मळाचं प्रमाण वाढलं किंवा कमी झालं तर यानुसार त्याच्या धात्वाग्नीचा विचार करावा लागतो. त्याच्यात एक उदाहरण म्हणजे धातुअग्नी मांद्याचं, म्हणजे ज्यांचा अस्थिचा क्षय होतो त्यांच्या केसांची आणि नखांची वाढ फार लवकर होते. धातूंचा मळांचा विचार कर. अग्नी कमी झाला किंवा बिघडला म्हणजे पुढचं प्रोडक्ट जे येणार आहे मळ त्याच्यामध्ये आलेली विकृती. म्हणजे इन शॉर्ट पोट जर जेवण चांगलं पचलं तर मलभाग कमी येतो आणि जेवण जर व्यवस्थित नाही पचलं तर मलभाग जास्त येतो. तशा पद्धतीचं अग्निमांद्य तिथं दिसतं. तर दुसरा प्रश्न असा आहे की न वेगानं धारेत आले तृष्णा वेगाविरोधात बाधिरे लक्षण आले त्याची कार्यकारण मीमांसा कशी करता येईल. बाधिर्य नाही, तृष्णा वेगाचं हा असं आहे काय. बाधिर्यच नाही बाकीची पण लक्षणं आली आहेत. प्रश्न काय आहे फक्त बाधिर्याची काय कारण मीमांसा. तर मुळात वेग धारण करणं आणि वेग उदीरण करणं हे वातवृद्धीचं कारण आहे. आणि तृष्णा वेगाचं धारण करणं किंवा अश्रुवेगाचं धारण करणं. अश्रुवेगांमध्ये नेत्रविकार आलेला आहे किंवा हृदयासंबंधी आजार आहे. हृदयासंबंधी आजार हे अनेक ठिकाणी आलेले आहेत वेग धारणामध्ये. तर तृष्णेचं वेग धारण झाल्यानंतर वातवृद्धी होते आणि कर्ण हे वाताचं स्थान सांगितलेलं आहे. तिथे जर वातवृद्धी झाली मुळात त्याची वाताची गती ही वरची आहे तृष्णामध्ये आणि ती गती जर हे झाली तर वाताची गती वाताची वृद्धी झाल्यामुळे त्या स्थानाची दृष्टी होते आणि त्यामुळे ते बाधिरी असं लक्षण दिसतं. हॅलो
अजून याच्यावर काही हा सर बोला. स्पष्टीकरण? बाधिरे हे लक्षण जेव्हा कृष्ण वेगावरोधामध्ये येतं, तर यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की शरीरामधला जलांश आपल्या कमी झालेला असतो. जलांश कमी झालेला आहे याचा अर्थ शरीरामधला जलांश कुठे कुठे आहे याचा आधी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा शरीरामधला जलांश कमी होतो त्यावेळेला आपल्याला कुठे कुठे लक्षणं दिसू शकतात, त्यानुसारचा तो क्रम आहे. तर कफाची जिथं जिथं गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर वातवृद्धी झाली तर ती कुठे कुठे होऊ शकते, तर पक्वाशय, कटी, शक्ती, श्रोत्रासी, स्पर्शनेंद्रियम अशा पद्धतीनं ती गेलेली आहे. तर या गोष्टींचा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने जर करायचा असेल तर इंद्रियांपर्यंत पोहोचण्याची ताकद ही तृष्णा वेगारोधामध्ये आणि क्षुधा वेगारोधामध्ये आहे वैशिष्ट्याने. त्यातला महत्वाचा विचार की इयर हे जे आहे आपलं इयर ड्रम जिथे आहे, मिडल इयर मधलं जे प्रेशर आहे, तर ते तृष्णा वेगावरोधाने त्याच्यामध्ये खूप मोठे चेंजेस होतात. प्रेशर मधले चेंजेस होतात, त्याच्या परिणामी ते बाधिरे येतं. तर त्यात महत्वाचा विचार म्हणजे आकाश महाभूताच्या ठिकाणी जिथं जिथं ही गोष्ट असणार आहे. परत मगाशी सांगितल्यासारखं अग्नीपासून त्याची उत्पत्ती आहे. शब्द जिथपर्यंत पोहोचणार आहे, शब्दाची जी काही गोष्ट आहे आकाश महाभूताशी रिलेटेड, त्या ठिकाणी त्याचा परिणाम दिसतो. त्या परिणामी बाधिरेचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करावा. चिकित्सा दृष्टिकोनातनं उलटा विचार जर आपण केला तर कर्णशूलम प्राणादश बाधिर्यम क्षेड एवच, तर या 4 व्याधींमध्ये स्नेहपानम प्रशस्यते असं सांगितलेलं आहे. तर मग तिथं स्नेहपानाचा विचार तशा वेळेला का आलेला असावा? यात आणखी एक वेगळा विचार म्हटला तर मांसाचा जो खमल सांगितलेला आहे तो नासामल हा सुद्धा खमल आहे आणि कर्णविट हे सुद्धा खमलच आहे. तर या दृष्टिकोनातून विचार करत असताना दोन्ही मधल्या स्निग्धतेमध्ये फरक आहे. जसं नासा ही शिरसोद्वारानं सांगितलेलं आहे, तसं कर्ण हे द्वारमच्या ऐवजी आपल्याला विंडो असं, म्हणजे डोर आणि विंडो असा आपण विचार बऱ्याच वेळेला करता येऊ शकतो. यामध्ये मस्तुलुंग हा जो काही एक वेगळा प्रकार सांगितलेला आहे, मस्तुलुंग, स्त्रावी व्रण वगैरे तिथे आलेला आहे, तर ते त्यांचा CSF किंवा मज्जेशी जास्त संबंध येतो आणि मस्तिष्काचा थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार आपल्याला काही वेळेला करणं गरजेचं आहे. ते आपण कधीतरी नंतर बघूया. मस्तिष्क आणि मस्तुलुंग यांच्यामध्ये काय भेद आहे असा, मस्तुलुंगावरती नक्की ह्या तृष्णेचा फरक पडतो, कारण तृष्णा ही परत जलीय अंशाशी रिलेटेड आहे. त्या जलीय अंशाचा डायरेक्टली त्या मस्तुलुंगाचा क्षय होतो आणि त्याच्या परिणामी बाधिरावरती बाधिरे हे लक्षण दिसतं. त्यामुळे त्याच्यामध्ये स्नेहपान ही चिकित्सा महत्वाची सांगितलेली आहे. मज्जाधरा कलेचा पण संबंध याच्याशी येतो. पित्तधरा कला साय व मज्जाधरा कला, कारण तृष्णा जेव्हा वाढते त्यावेळेला पित्ताचा प्रकोप पण वातासोबत तेवढाच पद्धतीनं व्हायला लागतो. तर तो ऊर्ध्वगामी असल्याच्या परिणामी प्रथमदर्शी आकाशीय महाभूतामध्ये रिक्तत्व वाढवत जातं आणि त्याच्या परिणामी बाधिरे हे लक्षण येतं. राहुल सर, एक प्रश्न. शूल प्रशमन आणि वेदना स्थापन गण चरकांनी सांगितलेले कसे वापरावे? प्रमाण आहे तो वेदना थांबवण्यासाठी आहे. आणि वेदना स्थापन गण कुठे वापरायचा, तर वेदना स्थापन म्हणजे वेदना निर्माण करणे, म्हणजे जिथे सुप्ती आहे, जिथे कळत नाहीये स्पर्श झालेला, अशा ठिकाणी वेदना स्थापन गण वापरायचा आहे. त्या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. आणि मग माझ्याकडे आता ग्रंथ नाहीये, तर शूलप्रशमन जे आहे त्यात पिंपळी मूळ अशी द्रव्य आलेली आहे, मरीच आणि ओवा आलेला आहे, तर ते शूलप्रशमनीय आहेत. आणि वेदना स्थापनामध्ये वेगवेगळी द्रव्य आलेली आहेत. आता शिरीष आहे, मोचरस आहे, तर त्याचे प्रत्येक द्रव्य हे वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतं आणि त्याचं डिटेलिंग मी करणार आहे एकदा हे करून. तर आपली सिरीज होणार आहे त्याची. त्याच्यावर एक हेच होणार आहे, CMEच होणार आहे. तर त्याच्यात मी डिटेलिंग सांगेल की बाबा विषजन्य लक्षणं दिल्यावर मग ते मी ड्रग्ज सांगेन, तर ती द्रव्य ॲलोपॅथीचे औषध दिल्यानंतर सुप्तीय लक्षण दिसतं आणि मग त्याच्यात शिरीष वापरायचा किंवा मग मोचरस कुठे वापरायचा, किंवा आणि वेदना स्थापन मध्ये आणि द्रव्य आहेत काही, अशोक आहे वाटतं,
तर ती बघायची आणि त्यानुसार ती हे करायची. पण वेदना स्थापन म्हणजे वेदना निर्माण करणे, म्हणजे तिथले सेन्सेशन वाढवणे अशा पद्धतीचं कळण्यासाठी सांगतोय. आणि शूल प्रशमन म्हणजे वेदना कमी होणे. दोष धातू वर्गणे हे स्वतः यांच्या सचिन सर. मोलाचं फलाचं. मोठा विषय आहे तो. हॅलो. बोल. हा सर बोल. हा सचिन सर, आताचा जो व्यवस्थापन आहे किंवा एक छोट्या वाक्यामध्ये मी आम्ही जे वेगळेपणाने विचार करतो ते सांगतो. शूल प्रशमन हा महास्वरूपाचा व्याधींशी रिलेटेड, म्हणजे रोगमार्ग आपल्याला 3 माहिती आहेत. मार्ग, अभ्यंतर आणि बाह्य रोगमार्ग. बाह्य रोगमार्गाचे व्याधी जेव्हा असतात तेव्हा सावधानाचा विचार करावा. महास्रोत रिलेटेड किंवा कोष्ठक रिलेटेड जिथे वेदनेचा किंवा शूलाचा विचार येतो त्यावेळेला शूल प्रशमन वापरावा. सरांची रेंज गेली वाटतं. हा सर, माझं संपलंय बोलणं. हॅलो. हा सर. हॅलो. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि मग थांबूया. अजून काहीतरी वेळ मिळेल. ग्रीष्म ऋतूमध्ये आमरस सेवन करू नये, पण ग्रीष्मात सर्व आमरसाचे फ्रुट्स येतात. शिवाय साधा आम्ल लवंग रस सेवन ते कसे? हॅलो. हा सर बोला बोला. हा सर, ऍक्च्युली कसं आहे की ज्या वेळेला आपल्याला या सगळी फळं आत्ता आम्ल द्रव्यांची येतात वगैरे वगैरे, या गोष्टी निसर्गाने त्याच्यानुसार ते नेमलेल्या असतात, हे नक्कीच सत्य आहे. परंतु काही महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये विचार करण्यासारख्या असतात. षड ऋतू सांगितलेले आहेत आणि 6च रस सांगितलेले आहेत. जरी 12 महिने असलेले म्हणजे असतील तरीही यांचा विचार वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. 6 ऋतू चा विचार 6 रसांसोबत जोडलेला आहे. तर आपण कधीच असं बघत नाही की मधुर रस आता ग्रीष्मामध्ये सेवन करायला पाहिजे. परंतु मधुर रसाची जेवढी काही द्रव्यांचं वर्णन आलेलं असेल तर त्या मधुर रसांच्या द्रव्यांची जी फळं आहेत ती हेमंतामध्ये यायला पाहिजे होती. कारण हेमंत ऋतूमध्ये मधुर रसाचं प्राबल्य सांगितलेलं आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये कटू रसाचं प्राबल्य सांगितलेलं आहे. तर आता कटू रसांची द्रव्य ही जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न झालेली पाहिजेत. वर्षा ऋतूमध्ये आम्ल रसाचं आधिक्य सांगितलेलं आहे. तर अशा वेळेला आम्ल द्रव्य ही वर्षा ऋतूमध्ये उपलब्ध असायला पाहिजेत. परंतु असं कधीही दिसत नाही. तर याची कारणं आपल्याला थोडीशी वाईस वर्षा जाऊन विचार करावी लागते. सृष्टीमध्ये जाऊन त्या वनस्पती पाहाव्या लागतात. आंबा हा आम्ल वर्गामध्ये जरी सांगितलेला असला तरी सुद्धा त्याच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. कच्चा असणारा आंबा हा मधुर नाही सांगितला, तो आम्ल वर्गामध्ये येतो. परंतु जेव्हा तो पक्व होतो त्यावेळेला मात्र तो मधुर होतो. तर तो त्या आंब्याला मोहर कधी येतो याचा जर आपण व्यवस्थितरित्या आपण जर विचार केला तर तो आपल्याला सापडतो तो या काळामध्ये म्हणजे हेमंत ऋतूमध्ये. कषाय रसाचं प्राबल्य जे काही आहे ते शिशिर ऋतूमध्ये असतं. सॉरी, तिक्त रसाचं प्राबल्य. आणि जे तिक्त रसाचं प्राबल्य असणार आहे म्हणजे आता जांभळं आपल्याला कधी भेटतात तर ती पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. परंतु त्याचा तोर कधी येतो, तो कषाय वर्गातला आहे तर कषाय रस जेव्हा असतो सृष्टीमध्ये प्राबल्य असतं त्यावेळेला त्याला मोहर यायला लागतो. मॅच्युअर्ड किंवा फुल्ली ग्रोथ वनस्पतीची कधी समजली जाते जेव्हा त्याला पुष्प तयार व्हायला लागतात किंवा यायला लागतात, कारण ते फळाच्या आधीची अवस्था असते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आम्ल असणारी द्रव्य म्हणजे आता द्राक्षे हे आंबट किती प्रमाणामध्ये म्हणजे द्राक्षा मधुर फला वगैरे वगैरे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ती द्राक्षे आत्ता घ्यायला ग्रीष्म ऋतूमध्ये घ्यायला काहीही हरकत नाही.
आम्ल वर्गाची द्रव्य आता घेऊच नयेत, कारण ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णता आणि उष्णवीर्यत्व किंवा उष्ण गोष्टी वाढलेल्या असतात सृष्टीमध्ये. सूर्याचं प्राबल्य आणि उष्णतेचं प्राबल्य जास्त असल्याच्या परिणामी आम्ल वर्गातली द्रव्य ही आत्ता सेवन करू नयेत. ती सध्या तर्पण जरी वाटत असली तरी सुद्धा ती सेवन करण्यास ग्रंथकारांनी नकार दिलेला आहे. तीच म्हणजे जर तुम्ही देवगड हापूस, केशर वगैरे अशा पद्धतीचे आंबे जर सेवन केले तर ते आम्ल वर्गामध्ये येत नाहीत. ते सहकार मित्र म्हणजे दुग्ध वर्ग मध्ये म्हणजे दुग्ध मित्र वर्ग सांगितलेला आहे, तिथे आंबा हे दुग्धाचा मित्र सांगितला, म्हणून आंब्याच्या रसामध्ये दूध मिक्स करण्याची पद्धत आजही आपल्या एरियामध्ये सापडते. या गोष्टींचा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. सगळी आंबट फळं ही आत्ता येतात असं नाहीये. कलिंगड आत्ता येतं ग्रीष्म ऋतूमध्ये, द्राक्षे आत्ता येतात, आंबे आत्ता येतात, पण ही काही सगळी त्याच वर्गामध्ये येतील असं नाहीये. आपण जर लिस्टिंग सांगू शकत असाल की आंबट द्रव्य कुठली कुठली येतात, तर त्यानुसार आपल्याला त्या वनस्पतींचा थोडासा विचार करून किंवा ग्रंथोक्त त्यांचा कुठल्या स्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे यावरनं आपल्याला त्यांचा विचार सांगता येऊ शकतो.